हे हाय हॅलो नमस्कार, मी निशा. माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर जास्त बडबड न करता मी आज तुम्हाला लगेचच सांगून टाकणार आहे की मी तुम्हाला दाखवणार आहे राईसचा एक प्रकार, तो म्हणजे अंडा राईस. खूप जणांना येतही असेल तरीही मी तुम्हाला दाखवते. तर जास्त बडबड न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला, साहित्य दाखव. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतली आहेत मी. 1 ते 2 हिरवी मिरची आणि मूठभर कोथिंबीर घेतली आणि 80% कुक करून इंडिया गेट लॉंग ग्रेन बासमती राईस घेतला आहे. 5 ते 6 अंडी घ्यायची आहेत आपल्याला. जेवढा राईस आहे तेवढ्या हिशोबाने. एका कढईत मी 2 चमचे तेल गरम करून घेतले. या स्टेजला मी त्याच्यामध्ये जिरे घालते. जिरे छान असे फुलले की आपल्याला लगेचच हिरवी मिरची घालून घ्यायची आणि हिरवी मिरची छान लाल झाली की त्याच्यात कांदा घालायचा. कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला की या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची, लाल मिरची पावडर घालायची, तिखट आपल्या आवडीप्रमाणे आणि 1 चमचा आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा. मसाले छान असे तेलात परतून घ्यायचेत आणि ते मसाले परतल्यानंतर आपल्याला एक एक करून अंडी फोडून घ्यायची आहेत. 5 अंडी आपण मस्त अशी फोडून घेणार आहेत. त्याच्यामध्ये बघू शकता मी ज्या पद्धतीने फोडते तशी फोडा, किंवा तुम्ही फोडून एकजीव करूनही याच्यामध्ये मसाल्यामध्ये घालू शकता. आणि छान असं हलवून आहे ना एकजीव करून घ्यायचं मसाल्यामध्ये. छान असं मसाल्यामध्ये आपली अंडी फ्राय झालेली आहेत. या स्टेजला मी त्याच्यामध्ये आपण बॉईल करून घेतलेला राईस टाकते. छान असा मोकळा सळसळीत व्हायला पाहिजे, कुठेही चिकट नाही व्हायला पाहिजे. आणि तोही हलक्या हाताने हलवून घ्यायचा आहे. जास्त तुम्ही हलवी करायला जातील तर तो राईसचे तुकडे होतात. छान असं हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं हे सगळं मिश्रण. आणि 2 ते 3 मिनटात आपलं छान एकजीव होतो राईस. आणि बघू शकता छान मिक्स झाला आहे. आणि या स्टेजला मी ह्याच्यात टाकते थोडीशी 1 ते 2 चिमूट मिरेपूड आणि तीही छान असं एकजीव करून घेते. बघू शकता तुम्ही कलर, रंग, टेक्स्चर किती छान आले. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटण्यासारखं. आणि या स्टेजला आपण टाकणार आहोत चिमूटभर किंवा मूठभर घेतलेली कोथिंबीर. भरभरून कोथिंबीर घालायची आणि आपला राईस, अंडा राईस तयार आहे. बघू शकता मी प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला घेऊन दाखवते. तुम्हाला हवं असल्यास याच्यासोबत कांदा, लिंबू आणि एक आमलेटही घेऊ शकता, पण काहीच गरज नाही आहे कशाचीच. हा असाच खायला खूप छान लागतो. तर जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग करून पहा असा अंडा राईस.